कट ऑफ आहे तो आहे मीरा भाईंदरचा. मागच्या वेळेस जो कट ऑफ म्हणजे जो व्हिडिओ बनवला होता त्यात फक्त पुरुषांसाठी होता, तर ह्या वेळेस महिलांसाठी सुद्धा राहणार आहे. मागच्या वेळेस महिला प्रवर्गाने आणि इतर जे प्रवर्ग आहेत त्यांनी खूप कमेंट आणि कॉल मेसेज केले की आमचा कट ऑफ का नाही आला. त्यामुळे हा संपूर्ण व्हिडिओ होईल ज्यामध्ये पुरुष महिला त्यांच्या कास्ट वाईज आणि त्यांच्या जागांनुसार किती जागा आहेत त्या सर्वांनुसार कट ऑफ लागेल. तर चला सुरुवात करूया जास्त वेळ न घेता. तर सर्वात पहिले इथे आपण लिहू की मेल, त्यानंतर इथे येईल फिमेल, त्यानंतर ह्या येतील त्यांच्या ज्या जागा आहेत, किती कास्टसाठी किती जागा आहेत, आणि ह्या इथे पण येईल त्यांच्या जागा. ठीक आहे. तर सर्वप्रथम येईल ओपन. तर ओपनच्या ज्या जागा आहेत पुरुषांसाठी 64 जागा आहेत. 64 जागांसाठी इथे 43+ कट ऑफ जाऊ शकतो. आणि जे फिमेल आहे फिमेलच्या जागा सुद्धा 64 आहेत. 64 जागेसाठी इथे पण 38+ कट ऑफ जाईल, हे कन्फर्म आहे. तर हे लक्षात ठेवा. ओपनसाठी मेल 43+ आणि महिला प्रवर्गासाठी आहे 38+. त्यानंतर जी कॅटेगरी आहे ती आहे ओबीसी. तर ओबीसीच्या ज्या जागा आहेत पुरुषांच्या जागा होत्या ओबीसीच्या 48, आणि 48 जागांवर पुरुषांचा ओबीसीचा कट ऑफ लागेल 39+. आणि महिलांच्या जागा सुद्धा इथे 48 होत्या, तर या 48 जागांसाठी महिलांचा कट ऑफ लागेल 35+. लक्षात ठेवा या कट ऑफ मध्ये 1-2 मार्क हा मागे पुढे होऊच शकतो. ठीक आहे. त्यानंतरची कास्ट आहे SC. तर SC कास्टसाठी पुरुषांच्या जागा होत्या 35, आणि 35 जागांसाठी कट ऑफ जाईल 36+. ठीक आहे. आणि त्यानंतर आहे महिलांच्या जागा होत्या 33 SC. 33 जागांसाठी कट ऑफ जाईल 32+. हा आहे SCचा. त्यानंतर येईल VJA. ही जी कॅटेगरी VJ येईल की VJच्या ज्या जागा होत्या महिला आपल्या पुरुषच्या त्या होत्या 10. यांची जी कट ऑफ आहे ती जाईल 38+, कारण की जागा कमी आहेत. आणि महिलांच्या जागा होत्या फक्त 9, तर 9 जागासाठी 34+ कट ऑफ जाऊ शकते, जागा कमी आहेत. त्यानंतर ते NTB. ठीक आहे. त्यानंतर जी कॅटेगरी ती आहे NTB. तर NTB साठी 6 जागा पुरुषांमध्ये, कट ऑफ इथे जास्त बघायला मिळेल 39+. आणि महिलांच्या जागा आहेत फक्त 6, त्यामुळे कट ऑफ इथे पण जास्त बघायला भेटेल. तर कट ऑफ बघायला भेटेल 35+. ठीक आहे. त्यानंतर आहे NTC. यानंतरचा जो कट ऑफ आहे तो NTCच्या जागा होत्या 8, तर 8 जागेवर पुरुषांसाठी कट ऑफ हा 29+च लागेल. आणि महिलांच्या जागा होत्या त्या होत्या 8च. 8 जागेसाठी महिलांचा लागेल 34+. हा आहे NTCचा. त्यानंतर आहे NTD. ठीक आहे. NTD. तर NTD 3 जागा आहेत फक्त. 3 जागा असल्यामुळे इथे कट ऑफ खूप जास्त म्हणजे 41+ बघायला भेटेल. आणि महिलांच्या जागा आहेत तर फक्त 4. ठीक आहे. या 4 जागेसाठी तुम्हाला 37 किंवा 38+च कट ऑफ बघायला भेटेल. रिझन हेच आहे की इथे पण जागा जास्त म्हणजे कमी असल्यामुळे. ठीक आहे. त्यानंतरची जी कास्ट आहे ती आहे SBC. तर या SBCच्या पुरुषांची जागा आता फक्त 4, त्यामुळे इथे कट ऑफ आहे 38+ असेल. आणि आपल्या महिलांच्या जागा आहे फक्त 5, तर या 5 जागेसाठी कट ऑफ येईल 32+. तर हे होतं SBCचं. ठीक आहे. तर त्यानंतर EWS. त्यानंतर काय EWS. तर या EWSच्या जागा होत्या 13 पुरुषांच्या, त्या 13 जागेसाठी कट ऑफ लागेल 30+. आणि या 16 जागेसाठी कट ऑफ लागेल महिलांचा 25+. EWSचा बघा सगळ्यात कमी इथे कट ऑफ लागेल. पुरुषांचा आहे 30+ आणि महिलांचा 25+, कारण की EWS आहे. EWSचा हाच फायदा आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतरचा जो आहे तो आहे SEBC. काय आहे SEBC. तर SEBCचा जो आहे तर हा कट ऑफ म्हणजे जागा होत्या 19, तर 19 जागांसाठी इथे कट ऑफ लागेल 36+ पुरुषांचा, आणि महिलांच्या जागा होत्या SEBCला 21,
तर 21 जागेचा इथं कट ऑफ लागेल. 32+6 आहे आपला SEBC प्रवर्ग. ठीक आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये जवळपास हा जो व्हिडिओ ना, ह्या व्हिडिओमध्ये जवळपास कसं सांगेन की सगळे कास्ट सगळे कव्हर झालेले आहेत. इथे तुम्ही ना बघू शकता सगळे कास्ट आपण कव्हर केलेले आहेत. ओपन, SBC, SC, विजय, NTB, NTC, NTD, SBC, त्यानंतर EWS, SEBC हे जवळपास सगळेच कास्ट आणि महिला आणि आपला सॉरी पुरुष आणि महिला प्रवर्ग सुद्धा इथे हे झालेला आहेत. तरी पण इथे मी लिहितो तुमच्यासाठी. हा जो प्रवर्ग हे जे आहे पुरुषांसाठी आहे आणि इथला जो कट ऑफ आहे हा कट ऑफ आहे महिलांसाठी. ठीक आहे. तर हे लक्षात असू द्या म्हणजे इथे कुठलाही गोंधळ होणार नाही. त्यामुळे सर्वांनी आपला कट ऑफ बघून घ्या. जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केलं चांगलंच आहे. त्यामुळे मला कळालं की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशाबद्दल द्यायचा आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर असेल. यामध्ये तुम्हाला म्हणजे हा जो कट ऑफ आहे ना यामध्ये ना तुम्हाला 1-2 मार्क जो आहे किती सांगतो त्याला इथं जे सूचना लिहितो बघ तुम्हाला की 1 किंवा 2 जो मार्क आहे तुम्हाला हा कमी होऊ शकतो अगर जास्त होऊ शकतो. ठीक आहे. हा कट ऑफ ऑफिशियल कट ऑफ नाही आहे, जास्त होऊ शकतो. ठीक आहे. तर इथे तुम्हाला 1-2 मार्कही कमी किंवा जास्त होऊ शकतो. आणि हा जो कट ऑफ आहे या कट ऑफवरून तुम्ही जी लेखी परीक्षा आहे जो तुमचा पेपर आहे त्यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता किंवा ॲपियर होऊ शकता. ठीक आहे. यासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. तर तुम्ही आता काय करायचं जेव्हा तुमचा पेपर जो आहे आपला मीरा भाईंदरचा जो पेपर आहे तर पेपर तुम्हाला मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं हा 11 किंवा 12 एप्रिलला नियोजित आहे. ठीक आहे. काय नियोजित आहे म्हणजे हा होणारच आहे कारण की बाकी कोणाचा पेपर त्या तारखेला आहे नाही माहिती नाही. तर यात तुम्ही आता करायचं काय तर प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहे ठीक आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्स हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. काय करायचे सॉल्व्ह करायचे. फक्त सॉल्व्ह करायचे. कसे सॉल्व्ह करायचे तर तुम्हाला टाइम लावून सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तुम्हाला प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन आहेत ते टाइम लावून सॉल्व्ह करायचे. मेन म्हणजे काय करायचं पेपर सोडायला लागलं त्याचं काय पेपर सोडत अनालिसिस करायचं. पेपर सोडल्यानंतर त्याचं अनालिसिस करायचं आणि त्याच्या सभोवतालचे जे प्रश्न आहेत म्हणजे झालं करंट अफेअर झालं. ठीक आहे. करंट अफेअर झालं त्याच्या सभोवतालचे जे प्रश्न आहेत ना त्यावर तुम्ही जोर द्या. ठीक आहे. सभोवतालचे जे ते प्रश्न आहेत करंट अफेअरचे की आता ह्या परीक्षे म्हणजे ह्या पेपरमध्ये करंट अफेअर आला आणि पेपर आता पण जे झाले जे 15 मार्चला पेपर झालेले आहेत किंवा पुण्याचं झालेलं आहे 22 मार्च किंवा इतर जे पेपर झालेले या वर्षीचे तर या वर्षीचे पेपर सुद्धा बघायचे आहेत. त्याने काय होणार की एक तुम्हाला अंदाज येईल की पेपर नेमका कसा आहे. तर हे जे ना हे IMP सगळं ठीक आहे. हे IMP यावर तुम्ही लक्षात सुद्धा हे सगळं लक्षात ठेवा. हे जे ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस करा आणि तुमच्या पेपर बाबतीत अजून काही तुम्हाला माहिती आली की मी लगेच हे म्हणजे काय बोलतो त्याला तुम्हाला सांगेल ताबडतोब. तोपर्यंत तुम्ही जे माझं चॅनल आहे माझं जे चॅनल आहे ना त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ठीक आहे. याने काय होईल की तुम्हाला नवीन जे अपडेट आहे ना अपडेट हे तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल आणि अशीच ऑथेंटिक माहिती भेटेल. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला काय करा तर सबस्क्राईब करा. ठीक आहे. धन्यवाद.